प्रेक्षकांनो, मालिकेत आज बरंच काही दाखवलंय त्यांनी आणि ते बघून खूपच मन डिस्टर्ब होऊन गेलंय हो. भलतीच इमोशनल आहे ही मालिका. सुरुवातीला आपण बघतोय मुक्ताचे वडील पेपर वाचतात आणि ती हेडिंग वाचून खूप त्यांना त्रास होत असतो आणि ते म्हणत असतात, बघितलंस का माधवी, अगं वर्तमान काळातल्या ह्या गोष्टी भविष्य काळात मुक्ताला त्रासदायक ठरू शकतात. माधवीताई म्हणतात, तुम्ही नका लक्ष देऊ, त्या लोकांना काय लोणच्यासारख्या चटपटीत बातम्या लागतातच छापायला, नका लक्ष देऊ, तुम्ही दुर्लक्ष करा. आपली मुक्ता कशी आहे ना ते आपल्याला माहिती आहे ना, पुरेसं आहे. स्वामी, तुम्ही बघून घ्या हे सगळं आणि माझ्या मुक्ताला वाचवा या सगळ्यातून. आता इकडे ही सई बिचारी सागरला बघते आणि खूप खुश होते. पप्पा म्हणून त्याच्या जवळ जायला लागते आणि सागरही तिच्या जवळ येतच असतो. पण ती सावनीमध्ये येते आणि म्हणते, माई तुम्ही हिच्याकडे लक्ष द्या हं, आणि आतनं बोलवणं आलं की लगेच हिला पाठवा. त्या माई ठीक आहे असं म्हणतात. तर आता पुढे आपण बघतोय सागरला खूप त्रास होत असतो सईला अशा अवस्थेत बघून. पण शेवटी ना प्रेक्षकांनो, माणूस पटकन व्यक्त होत नाही. बाई आणि माणसामध्ये हाच फरक आहे आणि तो बिचारा काही न बोलता तिथून निघून जातोय. मग मिहीर सईच्या जवळ येतो आणि म्हणतो, सई बाळा कशी आहेस तू? सई म्हणते, पप्पा माझ्याशी बोललाच नाही रे मिहीर काका. मग मिहीर म्हणतो, अगं बोलेल तो तुझ्याशी, त्याचं छोटंसं काम आहे ना, ते झालं की तो येईल हां तुझ्याजवळ. मग मिहीर त्या माईमावशींना सांगतो, काळजी घ्या हं याची, आणि निघून जातो तिथून. आणि मग सई बिचारी बारीक एवढूसं तोंड करून तिथे बसली आहे. प्रेक्षकांनो, मायबापाच्या भांडणामध्ये लेकरांची किती फरफट होते ना, खरंच खूप भयंकर आहे हे सगळं. मग ती सावनी जेव्हा कोर्टात जायला लागते तेव्हा तो हर्षवर्धन म्हणतो, तिथे आतमध्ये असं ग्लॅमरस लुकमध्ये जाऊ नको, ते कानातले वगैरे काढून टाक आणि जरा पदर नीट घे. सावनी त्याचं प्रत्येक गोष्ट ऐकत असते आणि लगेच ती चेहरा वगैरे जरा बिचारा करून आतमध्ये गेली आहे. आतमध्ये कोर्टात गेल्यावर सागर आणि सावनी एकमेकांना खुन्नस देत आहे असं दिसतंय. तर आता ही सई म्हणत असते, मला ना आजी आजोबांची खूप आठवण येते, मला नाही राहायचं आहे तिथे. मला आजी आजोबा, मिहीर काका सगळेजण किती छान छान गोष्टी सांगतात, पण तुमच्याकडे कोणी खेळायला सुद्धा नाही आहे. मग त्या माई म्हणतात, बरं तुझ्या आजीला फोन लावून देऊ का मी तुला? मग सई म्हणते, नको, मला मुक्ता आंटीला फोन लावून दे. मग ती मुक्ताला फोन करून सगळं काही सांगते की मला इथे करमत नाही आहे, मला इथे राहायचं नाही आहे. मुक्ता आंटी, तू नाही आहेस, बोका पण नाही आहे, आजी नाही आहे गोष्टी सांगायला. मुक्ता म्हणते, ओके बाळा रडू नकोस, काय झालं आहे, कुठे आहेस तू? मग सई विचारते त्या माईमावशींना, माईमावशी कुठे आहे गं आपण? मग त्या माई म्हणतात, बाळा आपण कोर्टात आहोत, सांग आता तुझ्या मुक्ता आंटीला. मग सई सांगते मुक्ताला की मी कोर्टात आहे. हे ऐकून मुक्ताच्या पायाखालची जमीन सरकली आहे. ती म्हणते, काय तू कोर्टात आहेस? आणि मग ती समजवते, राजा तू रडू नकोस, मी पोहोचते तुझ्याकडे. त्या आजीनं फोन दे बरं, मी त्यांना विचारते तुम्ही एक्झॅक्टली कुठे आहात. मग ती माईंना विचारते मुक्ता की तुम्ही कुठे आहात. मग त्या माई सांगतात, आम्ही बँड्राला का कुठे आहोत, समथिंग एल्स. आणि मग मुक्ता म्हणते, अशी कशी आहे सईची आई, कोणी कोर्टात नेतं का एवढ्या लहान मुलाला? बरं तुम्ही काळजी घ्या हं माई तिची, मी पोहोचतेच तिथे. आता कोर्टाची कारवाई सुरू झाली आहे. फॅमिली कोर्ट आहे आणि कोर्टाने सुरुवातीला सांगितलं आहे की सईची कस्टडी सावनी मॅडमला हवी आहे. पण आता आदित्य हा आधी ऑलरेडी त्यांच्याकडे, म्हणजे या सागर आणि सईला 2 मुलं आहेत प्रेक्षकांनो, आणि यांच्या म्युच्युअल अंडरस्टँडिंगमध्ये आदित्य हा सावनीजवळ राहणार असतो आणि सई ही सागरकडे. पण आता त्या सावनीची वकीलमध्ये बोलते आणि म्हणते, नाही, सईची कस्टडी माझ्याच अशिलाला देण्यात यावी, सावनी मॅडमला, कारण तिचे वडील समर्थ नाही आहे तिला सांभाळायला. आणि बरंच काही युक्तिवाद दाखवला आहे त्यांनी. इन डिटेल मी काही एवढं सांगत नाही तुम्हाला, पण त्यांचं असं म्हणणं आहे की सावनीकडेच कस्टडी देण्यात यावी सईची. मग आता सागरचा वकील उभं राहतो आणि तोही युक्तिवाद करतोय की माझ्या अशिलानेच सईला आतापर्यंत सांभाळलं आहे. तिची आई तर तिला 6 महिन्याची असताना सोडून गेली आहे आणि त्यांनी स्वतःचा मुलगा नेला, पण त्या स्वतः सांभाळत नाहीत, त्या पार्ट्या करत फिरतात आणि मुलाला हॉस्टेलमध्ये ठेवलं आहे. या कधीच चांगली आई होऊ शकत नाही. त्यामुळे छोट्या सईची कस्टडीसुद्धा ह्यांच्याकडे देण्यात न देण्यात यावी. सावनी त्या वकिलाकडे रागाने बघत असते. पण आता प्रेक्षकांनो, त्यांनी स्टे आणलाय सध्या या गोष्टीवर. पण सागरला मात्र त्याच्या आयुष्यातल्या भयंकर आठवणी आठवतात. सागरने खूप सहन केलं आहे प्रेक्षकांनो, म्हणजे सॉरी टू से, पण न कधी कधी बिचारे पुरुष ना खूप सफर होतात बायकांच्या महत्त्वाकांक्षामध्ये. जसं या सावनीची महत्त्वाकांक्षा त्यांनी यात दाखवली आहे. सावनी चक्क त्याचं प्रेम नाकारत असते, म्हणजे 2 मुलं झाल्यावर सावनी म्हणत असते, माझं तुझ्यावर प्रेम नाही आहे. तो तिच्या हातापाय पडत असतो, नको जाऊ गं सोडून सावनी, आपल्याला 2 मुलं आहेत. अगं तुझ्या तोंडून तो हर्षवर्धन बोलतोय. पण ती सावनी म्हणत असते, माझ्या आशा अपेक्षा खूप मोठ्या आहेत, त्यामुळे तुला त्रास होईल आणि तुझ्या घरच्यांना सुद्धा. तू त्या उंचीपर्यंत कधी पोहोचू शकत नाही रे, तुझ्या खिशाला परवडणारच नाही. हा बिचारा सागर तिला म्हणत असतो, अगं सईकडे बघ, सई 6च महिन्याची आहे, किती गोड पिल्लू आहे प्रेक्षकांनो. पण ही बाई चक्क काय म्हणते, अरे ती 6 महिन्याची आहे ना, ते मूल मला नकोच होतं, तुझ्या हट्टामुळे ते झालंय.
मग आता तूच सांभाळ ना. तसंही तिला काय कळतं, 6 महिन्याचीच आहे ना ती. आदित्य माझ्याशिवाय राहू शकत नाही, त्यामुळे मी त्याला घेऊन चालली आहे. तू या सईला सांभाळ, मला नकोच आहे ती मुलगी. तरी पण सागर म्हणत असतो, अगं असं काय करते, मी तुझा सगळा शब्द झेलतो. तुझं माझ्यावर प्रेम होतं ना गं, तो हर्षवर्धन भेटण्यापूर्वी अशी नव्हतीच ग तू. पण तरीसुद्धा ही त्याला नाकारतेच प्रेक्षकांनो. ती म्हणते माझं प्रेम आहे त्याच्यावर आणि तुझ्यावर नाही आहे, आणि प्रेम नसल्यावर कोणीच एका छताखाली एकत्र राहू शकत नाही. अतिशय रूढ पद्धतीने ती सागरशी बोलताना दाखवली आहे आणि शेवटी घटस्फोटाचे पेपर देऊन ती तिथून निघून गेली आहे. सागरला तो दिवस आठवतोय आणि त्याला खूप त्रास होतोय. मग कोर्ट असं जाहीर करतं की 12 दिवस सावनीकडे राहील सई, आणि त्यानंतर कोर्ट सगळी तपासणी करून कोणाकडे कस्टडी द्यायची हा डिसिजन घेईल. पण सावनीला फार आनंद झाला आहे, तिला असं वाटतं की तीच जिंकली आहे. असो, पण आता सागरला आणि सावनीला सही करा म्हणून सांगतायत ते कोर्ट, कारण आता विभक्त तर ते झाले आहेत. फक्त आता सईच्या कस्टडीचा प्रश्न आहे. म्हणजे घटस्फोट फायनली यांचा झालेला आहे, पण सागर बिचारा सही करायसाठी खूप त्याला त्रास होत असतो. असो, पण आता ते जज निघून गेले आहेत आणि सागर सईकडे रागाने बघताना दिसतोय. हर्षवर्धन या दोघांच्या मध्ये तिसरा आल्यामुळे हे सगळं प्रकरण घडलंय प्रेक्षकांनो, आणि त्याला फार आनंद होतोय की शेवटी तो जिंकला. बाहेर आल्यावरती तो त्या सावनीला सांगतो की हे बघ, आता या गोष्टीचं सेलिब्रेशन तर झालंच पाहिजे, शेवटी तू जिंकलीसच. आणि इकडे सागर त्याच्या वकिलाला सांगतोय, काहीच झालं तरी माझ्या सईची कस्टडी माझ्याकडेच आली पाहिजे, 12 दिवस आहेत तुमच्याकडे. तो निघून गेलाय हे सांगून आता ही सावनी त्या माईकडे येते आणि म्हणते, सईला खाय प्यायला दिलं ना तुम्ही, ज्यूस दिलं की नाही तिला. माई म्हणतात, हो मी सगळं दिलंय तिला, नका काळजी करू. आता सावनी निघून जाते त्या हर्षवर्धनकडे. त्या सावनीला सईला जवळ सुद्धा घेत नाही ही सावनी. आता त्या माई म्हणतात, चल बेटा सई, आपल्याला जायला पाहिजे घरी आता. सई म्हणते, नाही नाही मुक्ता आंटी येणार आहे मला भेटायला. त्या माई म्हणतात, अगं बाई नको आता वाट बघू, तुझी आई मला ओरडेल, चल बाई लवकर. आणि त्या सईचा हात धरून तिथून तिला घेऊन जातात. अरे यार किती कन्फ्युजन आहे, सावनी सई सगळे एकाच इनिशियलचे नावं आहेत. असो, पण आता तो हर्षवर्धन सईला बघतोय आणि म्हणतोय, हिला कशाला आपल्या सोबत न्यायचं आहे, हिचं तर काम झालं ना. ती सावनी म्हणते, अरे पण ही आपल्याबरोबर आली होती ना, आपण घरीच चाललो आहे ना. तर तो हर्षवर्धन म्हणतो, नाही नाही आपण सेलिब्रेट करायला चाललो आहे, हिचं काय काम आहे तिथे, मी एक काम करतो गाडी पाठवतो आणि त्या माईंना सोडून देईल घरी. म्हणजे ती सई आणि माई चालल्या जातील घरी. पण या सावनीला मात्र त्याचं काही वाटत नाही आणि ती खूप खुश होते, कारण त्यांना हॉटेलमध्ये जेवायला जायचे म्हणून. तर आता ती त्या माईला सांगते, माई तुम्ही हिला घरी घेऊन जा, गाडी येईल इथेच थांबा तोपर्यंत. बिचारी सई प्रेक्षकांनो, काय दोष आहे या लेकराचा. असो, पण आता मुक्ता तिथे पोहोचली आहे. सईला बघून तिच्या जीवात जीव आलाय. मग ती सईच्या जवळ जाते आणि तिला लाड करायला लागते. मग सई म्हणते, मुक्ता आंटी किती मिस केलं ग मी तुला, बोक्याने मला मिस केलं का ग, तू केलंस का मिस मला. मग मुक्ता तिला म्हणते, हो बाळा आम्ही सगळ्यांनी मिस केलं तुला, बोक्याने तर स्पेशली. तो असा सारखा म्हणत होता, भो भो सई कुठे, भो भो. आणि मग ती एक छोटासा गोड पापा मागते तिला आणि तिचे लाड करते. आणि मग मुक्ता विचारते, सावनी मॅडम कुठे, हिची आई कुठे गेली आहे, आत असतील ना त्या. पण त्या माई मावशी म्हणतात, नाही हो त्या तर केव्हाच घरी गेल्या आणि आता आमच्यासाठी गाडी पाठवणार आहे, त्या कुठल्या सेलिब्रेशनसाठी गेल्यात म्हणे. तर आता हे ऐकून मुक्ताला फार वाईट वाटलंय. सई मुक्ताला म्हणत असते, मला नाही राहायचंय तिथे मुक्ता आंटी, कोणीच नाही आहे तिथे माझ्याशी खेळायला, कोणी माझ्याशी बोलत पण नाही. आणि मुक्ता आता विचार करायला लागते या गोष्टीचा. आणि इथेच त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे. पुढे आपण बघतोय की मुक्ताला ॲडॉप्टेशन सेंटरमधनं लेटर आलं आहे आणि त्यांनी चाइल्ड ॲडॉप्शन द्यायला नकार दिला आहे मुक्ताला, कारण तिच्याबद्दल खूप वाईट साईड बोललं जाते ना मीडियामध्ये म्हणून. आणि ती उदास बसलेली असते बाहेर. मग सागर तिच्याजवळ येऊन तिच्या जखमेवर मीठ चोळतो आणि म्हणतो, आता कळलं का स्वतःचं लेकरू जवळ नसल्यावर कसं वाटतं, तुम्ही डिझर्वच करत नाही, तुम्हाला मूल दिलं नाही ना, ते खूप चांगलं केलं त्या लोकांनी. हे ऐकून मुक्ता रडायला लागते. पण प्रेक्षकांना चूक मुक्ताची आहे माझ्या मते. तिने सईला असं परस्पर त्या सावनीच्या हवाली करायचंच नसतं. मुळात मुक्ताला अधिकारच नाही आहे. तिला माहिती आहे का सागरच्या पास्टमध्ये काय झालं काय नाही, आणि ते सगळं विचारपूस न करता तिने परस्पर निर्णय घेतला. खरं तर तिला तो अधिकार नाहीच आहे असं मला तरी वाटतं. तिने नक्कीच तिची ही चूक निस्तरायला हवी. काय वाटतं तुम्हाला, मला नक्की कळवा. आणि प्रेक्षकांनो प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हो. खूप जण अजून सबस्क्राईब न करता बघताय. सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय ऑल रिव्ह्यूज. धन्यवाद.